नमस्कार, मी नीलम देवकर. आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचं हे अल्पावधीत लोकप्रिय झालेलं बातमीपत्र प्रसारित होत आहे. डिजियाना केबल टीव्ही आणि ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करते. सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स. दसरा आणि धम्मचक्र दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात अपूर्व उत्साह, लेणीवरही जय्यत तयारी. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन, विविध मागण्या मांडल्या. मनपा कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला भारतीय दलित पॅंथरचा पाठिंबा. आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकारण्यांना सर्वत्र मज्जाव, खेड्यापाड्यातही गावबंदी. आता सविस्तर बातम्या. उद्या हिंदू बांधवांचा हर्ष उत्सवाचा सण दसरा विजयादशमी. त्याचबरोबर आपल्या लाखो अनुयायांना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तो धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन. आमच्या दर्शकांना या दोन्ही पावन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या आधी 9 दिवस नवरात्री निमित्त शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविक नित्यनेमाने पूजा अर्चना करतात. कर्णपुऱ्यात मोठी यात्रा भरते आणि लाखो लोक या यात्रेत येतात. यावर्षी कर्णपुरा यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मनोरंजनाच्या खेळाच्या साधनाबरोबरच येथे विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. यात प्रामुख्याने महिलांच्या प्रसाधनांच्या दुकानात बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळत होती. त्यातही बांगडे आणि इतर साज शृंगाराच्या वस्तूंच्या दुकानात महिला आवर्जून थांबत होत्या आणि आवडत्या वस्तूंची खरेदी करत होत्या. मिठाई आणि खाण्याच्या पदार्थांकडेही लहानग्यांबरोबरच मोठ्या माणसांची पावलंही वळत होती. सनातनच्या साहित्याचं दुकान, त्याचबरोबर लायन्स क्लबचा आरोग्यविषयक स्टॉलही होता. छावणी पोलिसांचे संपूर्ण जत्रेवर बारकाईने लक्ष आहे. कुठेही गोंधळ होऊ नये, कुणाची चीज वस्तू लंपास होऊ नये याची दखल पोलीस घेत होते. देवीचे खरे भक्त आणि मनोभावे मनसोक्त पूजा अर्चना करणाऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांची संख्या बरीच असते. या यात्रेत एक तृतीयपंथी भक्त येणाऱ्या जाणाऱ्या जत्रेतील लोकांना आशीर्वाद देत होता. जत्रेत हौसे नवसेही बरेच येत असतात. कर्णपुरा यात्रेतही अशी नुसतीच चकाटी करीत फिरणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत होती. सोबत आल्यावर मला ते हँडबॅग दिसत नाही, जे मला पाहिजे ते. ठीक आहे. हे इतकी ती 150, 160 वाले असे मोठे होते. अच्छा. आणि हा फ्रेशमध्ये 50 रुपये. ये हम खुद बनाते, लाकी बांगड़ी राजस्थानी आइटम अपन खुद बनाते हैं. आप कहाँ से हो? हम औरंगाबाद है प्रॉपर. नाम की कढ़ाई बनाते हैं, सब काम बनाते हैं. शादी का ऑर्डर भी लेते हैं, होलसेल में देते हैं, रिटेल में देते हैं. अठरा वर्षात मी लावतोय. जसं माझे पप्पा लावत होते लहानपासून. आता म्हणजे हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. हो, म्हणजे आपण दसरा दिवाळी असं करतो. गणपती कुठे कुठे लावतात? कर्णपुऱ्यात दसऱ्याला लावतो, गणपतीमध्ये औरंगाबाद लावतो, दिवाळीला औरंगाबाद लावतो. कुठं लावायचं बॅनर? या फक्त 5 मिनिट वेळ द्या, रक्तदान करून घ्या. रक्तदान जीवनदान. आपला हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त भरला तरच आपल्याला रक्तदान करता येईल. वय वर्षे 18 ते 65 मधील व्यक्ती रक्तदान करू शकतो. या फक्त 5 मिनिट वेळ द्या, रक्तदान करून घ्या.
लायन्स ब्लड बँकच्या वतीने या ठिकाणी भव्य रक्त आहे आपल्या शहरामध्ये. आजूबाजूच्या आपण जिल्ह्यामध्ये जरी बघितलं तर डेंग्यूची साथ सुरू असल्यामुळे प्लेटलेटची कमतरता आहे आणि त्यामुळे आम्ही यात्रेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. जास्तीत जास्त रक्तदान व्हावं आणि या डेंग्यूचे जे पेशंट आहेत यांना प्लेटलेट्स देण्याचं आमच्या हातून काम करावं. क्लबच्या वतीने या ठिकाणी आम्ही फूड वाटप आणि रक्तदान शिबिर या 2 गोष्टी आयोजित केलेल्या आहेत. सकाळी फूड वाटप होतं आहे आणि त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प. भाऊ आज एकदम बात चुका हो जाएगी माता रानी आज कर के पले पले राज करे परमात्मा आज कर आज एकदम बात चुका
उद्या 67वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे. बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मसाधना केंद्रात दरवर्षी लाखो बौद्ध बांधव जात असतात. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धवंदना तसेच परित्राण पाठ होते. भंते विशुद्धानंद बोधी यांनी या परिसराचा चांगलाच विकास केला असून अनेक लोकप्रतिनिधींनी निधीच्या स्वरूपात मदत केल्याने लेणी परिसरात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याच्या पद्धतीनं ज्याला काही जे काही करता येईल त्या पद्धतीनं ते वाटप करतात. भारतीय इतिहासात एक मोठा दिवस आहे. प्रशासनातर्फे काय काय सुविधा देण्यात येत आहे, प्रशासन यामध्ये कसं इन्व्हॉल्व झालेलं आहे? हे बघा, प्रशासनामार्फत सर्वप्रथम मी तर म्हणतो की इथली रोषणाई आहे ही सर्वप्रथम प्रशासनामार्फतच ही दिल्या जाते. त्याचबरोबर जे काही लोक या गर्दी इथे येते, ज्यांच्याकडे वाहनं नाहीत त्यांची सुविधा त्यासाठी सिटी बसेस इथं ठेवलेल्या आहेत. म्हणजे महानगरपालिकेचं पूर्णपणे याच्यावर लक्ष असतं आणि जे काही त्यांच्या पद्धतीने त्यांना यशस्वी करता येईल ते पद्धतीने ते मदत करत असतात. सर्व बौद्धजन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथं दर्शनासाठी येतात. खरोखर हे या मराठवाड्याचं एक खूप मोठं पवित्र स्थान आहे. याकरिता पूर्ण माता भगिनी, पूर्ण तरुण मंडळी आणि पूर्ण आंबेडकरी जनता इथं येते. आणि आम्ही तर या चळवळीमध्ये असल्यामुळे या विद्यापीठ परिसरामध्ये किंवा या विभागामध्ये नेहमीच असतो. तर उद्याच्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून आम्ही भंतेजीला एक काही आमचा परीने काही मदत व्हावी याकरिता आम्ही विशुद्धानंद बोधी यांना विचारण्यासाठी आलो. याकरिता आमचे सर्व संघटनेचे तरुण नेते इथं आलेले आहेत. गेल्या अनेक वर्षात धम्मचक्र वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येत होते. त्यातून मिळणारे उत्पन्न या भागाच्या विकासासाठी वापरले जात होते. पण आता काही बाहेरच्या लोकांनी यावेळी स्टॉल धारकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचा प्रयत्न चालवला होता. पण भदंत विशुद्धानंद बोधी यांनी सर्व स्टॉल धारकांना सांगितलं की कुणालाही पैसे देऊ नयेत. मूर्त्यांचे स्टॉल, काही छोटे मोठे हॉटेल्स वगैरे घेऊन येतात. तर बुद्धलेणीचा आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठल्याही स्टॉलवाल्याला दुखवलं गेलं नाही. आताच्या स्टॉलवाल्याकडून असे आमच्याकडे काही कंप्लेंट आलेले आहेत की काही जास्ती पैसे मागण्यात येत आहेत. 1000 रुपये, 1500 रुपये अशा प्रकारे स्टॉलचं मागण्यात येत आहे. तर मी आताच अशा प्रकारे हा फतवा काढत आहे की सगळ्या स्टॉलवाल्यांना कोणीही 1 रुपया द्यायचा नाही. कोणीही कोणाला 1 रुपया द्यायचा नाही. ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असेल त्यांनी बुद्ध विहारामध्ये येऊन दान पावती घ्यावी, नाहीतर दानपेटीमध्ये गुप्त दान टाकावं. कुठल्याही स्टॉलचा कुठलाही पैसा कोण्याही कार्यकर्त्याला, कोणत्याही भिक्षूला द्यायचा नाही, असा फतवा या ठिकाणी मी जाहीर करत आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. अनेक दिवसाच्या काही मागण्या आहेत, पण जिप प्रशासन त्याकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड हरिश्चंद्र सोनवणे, कॉम्रेड संजय राठोड, कॉम्रेड दीपक दांडगे, कॉम्रेड भानुदास घोलप आदींनी केले. नोकरी कायम करण्याचा जिहाद, नोकरी कायम करण्याचा जिहाद. 10 ऑगस्ट 2020 पासून किमान वेतनाची थकबाकी, दिवाळीपूर्वी थकबाकी, दिवाळीपूर्वी 10% आरक्षणाप्रमाणे नोकर भरती. एकच आश्वासन दिलं त्याच्यामध्ये की जे राज्य पातळीवरच्या मागण्या आहेत त्या शासनाकडे आमच्या शिफारशीसह पाठवू आणि त्यांच्या पातळीवरच्या ज्या आहेत किमान वेतनाची अंमलबजावणी, 10% आरक्षणाप्रमाणे भरती आणि दिवाळीपूर्वी बोनस आणि सेवापट भरणे या त्यांच्या लेवलच्या ज्या मागण्या आहेत त्या लेवलच्या बाबतीमध्ये ताबडतोब प्रत्येक गटविकास अधिकारी यांना आदेश निर्गमित करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं की तुमचं एक महिन्यामध्ये तुम्हाला यावलकर समितीच्या अहवालाप्रमाणे नोकरीत कायम करतो असं आश्वासन त्यांनी मिटिंगमध्ये दिलं होतं. म्हणूनच आजचा कार्यक्रम ठरला आणि 20 तारखेला त्यांच्या घरावर मोर्चा आपण याची सुद्धा नोटीस महासंघानं दिलेली. बातम्या अजूनही आहेत, मात्र ब्रेकनंतर. दसरा आणि धम्मचक्र दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात अपूर्व उत्साह, लेणीवरही जय्यत तयारी. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन, विविध मागण्या मांडल्या. मनपा कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला भारतीय दलित पॅन्थरचा पाठिंबा आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकारण्यांना सर्वत्र मज्जाव, खेड्यापाड्यातही गावबंदी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
महानगरपालिका मुख्यालयासमोर गेल्या 12-13 दिवसांपासून कामगार एकता महासंघाचं आमरण उपोषण सुरू आहे. किमान वेतन मिळावं ही या कामगारांची प्रमुख मागणी आहे, पण मनपा प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देत नाही. आज भारतीय दलित पॅन्थरने या कामगारांचा आपला पाठिंबा जाहीर केला असून कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय पॅन्थर गप्प बसणार नाही, असं पॅन्थर नेते ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हा प्रश्न उभा राहिला असेल की जे कामगार लोकांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य घालवण्याचा उद्देश ठेवतात, लेकराबाळांच्या शिक्षणासाठी, लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथली यंत्रणा विशेषतः ज्या महापालिकेच्या भरोशावर हे सगळं चालतं आहे, ती महापालिका, त्या महापालिकेमध्ये राबणारे कंत्राटदार, त्याच्यानंतर त्यांना इथं सगळ्या सोयीसुविधा देणारे अधिकारी, ही जी सगळी यंत्रणा आहे ही सगळी कामगारांच्या विरोधात आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. आता एवढा मोठा सण आहे उद्या, म्हणजे हिंदू लोक दसरा साजरा करणार आहेत, बौद्ध मंडळी दीक्षा समारंभ साजरा करणार आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये तो राबणारा माणूस त्याला त्याचा रोजगार सुद्धा मिळू नये त्याच्यासाठी त्याला उपाशी राहावं लागतं. हा अत्यंत भयानक अन्याय आहे असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे माझं नाव आहे, आम्ही पूर्ण ताकदीनं या कामगार एकता संघटनेबरोबर आहोत. उद्या जर समजा काही करता काही झालं त्या कर्मचाऱ्यांचं, जे 2 लोक 12 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत, यांच्या सांगण्याप्रमाणे एकाला अटॅकसुद्धा आला होता, तरीसुद्धा दवाखान्यातून ट्रीटमेंट घेऊन तो तिथं बसला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचं काही करता काही झालं तर आम्ही महानगरपालिका आयुक्त आणि त्याच्यानंतर त्यांचे सहकारी आणि कामगारांचे आपले ठेकेदार हे जे आहेत यांच्या विरोधात मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत उद्या संपत आहे, पण त्यापूर्वीच अनेक गावांनी मंत्र्यांना आणि पक्षांच्या लोकांना गावबंदी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील 130 गावांची तर इतर सर्व जिल्ह्यातील बऱ्याच गावांनी गावबंदी केली असून हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वलाना येथील सकल मराठा समाज बांधवांची बैठक झाली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते व राजकीय पक्षांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर 2023 या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला मराठा आरक्षणबद्दल जी काही समोरची दिशा सांगितली की त्या दिशेनुसार आज वलाना या गावामध्ये, वलाना तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या गावातील सर्व नागरिकांनी, मराठा बांधवांनी गावामध्ये प्रवेशबंदी, जे काही नेते असतील, राजकीय नेते, आमदार असो, खासदार असो, यांना माननीय मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी वलाना गावातील सर्व लोकांनी, सर्व मराठा बांधवांनी सहकार्य करून त्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले. आज आम्ही वलानावासी सर्वजण इथं यासाठी जमलेलो आहे की जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडलं आहे मनोज जरांगे साहेबांनी, यांना संपूर्णपणे आमचा पाठिंबा आहे. आणि आम्ही आज असं ठरवलेलं आहे की इतर बाहेरील व्यक्ती कोणीही आम्ही त्याचा प्रवेश निषेध केलेला आहे. राजकीय नेता असो किंवा इतर कुठलाही पक्षासंबंधित सर्वपक्षीय. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना यांच्या वतीनं न्याय व हक्कासाठी गौतम देहाडे यांचे 20 तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून अद्याप त्यांच्या या आंदोलनाकडे प्रशासनाचे लोक फिरकले नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असून माननीय गौतम देहाडे दिनांक 20/10/2023 पासून उपोषणाला बसलेले आहेत. तरी आमच्या मागण्या अशा आहेत की वेळोवेळी शासनाला आस्थापनेला निवेदन देऊन पत्रव्यवहार करून तरी आमचं मासिक वेतन होत नसल्यामुळे, वेळेवर होत नसल्यामुळे, तरी आमच्या वेळोवेळी सूचना देऊनही बी का शासनाने बी का आस्थापनेने बी का दखल घेतली नाही. आणि जे आमचे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक आहेत यांनी पण व्यवस्थित आमच्या म्हणजे आम्हाला पगाराविषयी काही दिले नाही त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आल्यामुळे
5 ते 6 महिन्यापासून आमचं वेतन थकीत आहे, तरी आमचं थकीत वेतन अदा करण्यात यावं. या बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. दसरा आणि धम्मचक्र दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात अपूर्व उत्साह, लेणीवरही जय्यत तयारी. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन, विविध मागण्या मांडल्या. मनपा कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला भारतीय दलित पॅन्थरचा पाठिंबा. आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकारण्यांना सर्वत्र मज्जाव, खेड्यापाड्यातही गावबंदी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूच पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण डिजियाना केबल नेटवर्कवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि अर्थातच आमचं ॲक्ट 20 न्यूज बुलेटिन. नमस्कार.